नमस्कार, माझं नाव शिल्पा पाटील। थोडंसं ब्लँक व्हायला झालंय, सगळ्यांचे शेअरिंग झाले, अतिशय सुंदर झाले। प्रत्येकानं जे सांगायचे ते सगळे मुद्दे सांगून झालेले, परंतु असलम सरांनी सांगितल्याप्रमाणे काय होतं आणि काय होणार आहे हे सांगायचं। मी थोडंसं फास्ट घेते कारण आपला वेळ जातोय, आपल्याला सादिक सरांना ऐकायचं आहे, बरोबर आहे ना? तर काय होते, एक झुंजार व्यक्तिमत्व म्हणून माझं ओळख होती। रत्नागिरी जिल्ह्यातली आणि दापोली तालुक्यातली। तर तेव्हा झुंजार व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर मी एक नगरसेविकाही होते। गाण्याच्या माध्यमातून तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या पोहोचलेली आहे। 1995 मध्ये सह्याद्री वाहिनीवर माझं ताकदीनादीन म्हणून मी रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली लेडीज आहे, म्हणून मी तुमच्या वेगवेगळं सामाजिक काम आणि व्यक्तिमत्व म्हणजे डेव्हलपमेंट किंवा वक्तृत्व या कला माझ्याकडे पहिल्यापासून होत्या, परंतु त्यांना म्हणावं तसं वाव तेव्हाही मिळत नव्हता। त्यातून छोट्याशा गावातनं बऱ्यापैकी सगळं अचिव्हमेंट करून मी 2001 मध्ये कोल्हापूरला मला दिलं गेलं। आणि अशा एक झुंजार व्यक्तिमत्व असून देखील असं एक विशिष्ट माइंड सेट केलं की आपण एक टिपिकल हाऊसवाईफ होतो। आणि का कोणास ठाऊक ते ज्या संसाराच्या ह्याच्यात मी लागले 15 वर्ष, मी स्वतःला इतकं बंद डब्यामध्ये करून ठेवलं की नाही, आपलं आता हे रुटीन आहे आणि याच्यापासून आपण लांब नाही जाऊ शकत असं वाटायला लागलं। परंतु हळूहळू मी इतकी डीप जात गेले की माझं व्यक्तिमत्व मी हरवून बसले, माझा सेल्फ कॉन्फिडन्स मी हरवून बसले वेगवेगळ्या कारणांमुळे। आणि असं होत असतानाच एक दिवस STचं तिकीट बुकिंग करण्यासाठी CBSला गेले आणि प्रेमानंद पेडणेकर साहेबांची ओळख झाली। ते तेव्हाही नेटवर्किंग करत होते, मी कुठेही नेटवर्किंग करत नव्हते, परंतु का कोणास ठाऊक ही दोन्ही व्यक्तिमत्व सादिक सर आणि प्रेमानंद पेडणेकर सर यांना व्यक्ती वाचणं, फेस रीडिंग हे पटकन येतं। त्यामुळे त्यांनी म्हणाले की मॅडम माझ्याबरोबर तुम्ही हे काम कराल का, आणि आम्ही PRBचं पेंडंटचं काम चालू केलं। त्या माध्यमातून साहेब दापोलीला आले, दापोलीला माझ्या आईला भेटले। बऱ्यापैकी मी डिप्रेशनमध्ये म्हणजे प्रचंड डिप्रेशनमध्ये होते। त्याच वेळेला माझ्या आईनं सांगितलं की साहेब काही करा, माझ्या मुलीला प्लॅटफॉर्म द्या। त्याच वेळेला प्लॅटफॉर्म म्हणजे अचानक त्यावेळेला कुठला देणार, गाणं हे तर मी बंदच केलेलं, मला माहितीच नव्हतं की कधी काढू मी विसरले ते टोटल। आणि तो प्लॅटफॉर्म देण्याचं काम साहेबांनी केलं। हळूहळू गाण्याचे कार्यक्रम चालू झाले, त्याचबरोबर आम्ही वेगवेगळं नेटवर्किंग कुठलंही आजपर्यंत कुठलाही प्लॅन आला आणि आम्ही केला नाही असं झालं नाही, परंतु आज आपण अनुभव बघतोच आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी शिव्या शाप म्हणा, हे म्हणा ते म्हणा, किंवा आपण स्वतःच त्या आपले शिवाय सर म्हणाले की ज्याप्रमाणे आपण मेहनत घेतो हे करतो त्याप्रमाणे जे सिनियर्स असतात त्यांच्याकडून ते व्यवस्थित रन होत नाही आणि मग आपण त्याच्यापासून बाजू लावतो, आपल्याला नावही खराब होऊ शकतं। आणि मग असं करत असतानाच एक दिवस अशी वेळ आली की साहेब म्हणाले की एक काम खूप चांगलं आहे, आपण ऐकायचं का, तुम्ही येणार का? म्हटलं जाऊया। आणखीन बावड्याला मला साहेब घेऊन गेले सादिक सरांसमोर, आम्ही बसलो। माहिती नाही त्यावेळेला मी सादिक सरांचं व्यक्तिमत्व हा विषय, मी व्यक्तिमत्व वाचणं हा विषय काय माझ्याकडे नव्हता, परंतु त्या जागेचं मात्र फिलिंग मला असं जाणवलं। त्यांनी सगळं समजावून सांगितली, माहिती सांगितली, साहेबांनी मला सांगितली, परंतु मी ज्या फेसमधनं जात होते त्यावेळेला ते म्हणाले की बघा पुन्हा एकदा विचार करा, नसेल तर तुम्हाला जमणार तर तुम्ही काम करू नका। त्याच वेळेला सांगितलं, म्हटलं राम आणि रहीम अशी ही जोडी आहे, सोडणार नाही, आज आणि इथून हेच काम करणार। आणि त्या मी स्वतः कामाच्या याच्या बाबतीत म्हणाल तर मी फार काही एफर्ट्स घेतले, त्याच्यातला भाग नाही। टीमच्या माध्यमातून आणखीन प्रेमानंद पेडणेकरांच्या सहकार्यानं, साहेबांच्या आणखीन आपल्या सादिक सरांच्या सहकार्यानं हे अतिशय छान काम माझ्या मध्ये आलं। आणखीन आता रडणार नाही, लढणार अशा पद्धतीनं मी काम करते। एक सेल्फ कॉन्फिडन्स असा डेव्हलप झाला की भले प्रॉब्लेम्स येत नव्हते कधी, तेव्हाही येत होते, आजही येत आणि उद्याही येणार आहे, परंतु 100% मी याच्यातनं बाहेर पडणार। आणि समर्थ सोशल फाउंडेशनला मी जॉईन झाले त्याबद्दल